शिवशाहू चषक फुटबॉल स्पर्धेच्या आज 6व्या दिवशी दुपारच्या सत्रात पीटीएम अ विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब यांच्यात सामना झाला. सामन्याच्या पूर्वार्धात पीटीएमच्या ओंकार मोरेच्या पासवर आदित्य कल्लोळी यानं सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला गोल करून पीटीएम संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ऋषिकेश मेथे पाटील आणि ओंकार मोरे यांनी गोलजाळीत मारलेले चेंडू प्रॅक्टिसचा गोलरक्षक ओंकार मोरे यानं रोखले. प्रॅक्टिसचा साहिल डाकवे, सागर चिले, प्रतीक बेडेकर यांनी पीटीएमच्या गोलची बरोबरी साधण्यासाठी केलेले शर्थीचे प्रयत्न वाया गेले. मध्यंतरापर्यंत हा सामना 1-0 असा राहिला. उत्तरार्धात पीटीएमनं आपल्या आक्रमक चढाया सुरूच ठेवल्या. ऋषिकेश मेथे पाटीलच्या पासवर ओंकार मोरे यानं 44व्या मिनिटाला हा गोल नोंदवून पीटीएम संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. पुन्हा ऋषिकेश मेथे पाटील यानं हॅट्रिक साधत 60, 68 आणि 77व्या मिनिटाला गोल नोंदवल्यानं पीटीएम संघानं 5-0 अशी भक्कम आघाडी घेतली. हीच आघाडी कायम राखत पीटीएमनं प्रॅक्टिस क्लबवर 5-0 असा एकतर्फी विजय प्राप्त करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. पीटीएमचा ऋषिकेश मेथे पाटील सामनावीर तर प्रॅक्टिसचा राहुल पाटील लढवय्या खेळाडू ठरला. उद्या सोमवारी शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध सम्राटनगर स्पोर्ट्स यांच्यातील सामना सायंकाळी 4 वाजता खेळवला जाणार आहे.